नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर चला, आज आपण CTET मराठी लँग्वेज या विषयाचे वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न बघणार आहोत. तर CTET 2026साठी मराठी भाषा अध्यापनशास्त्र आणि त्यासाठी आपला पहिला प्रश्न आहे, भाषा शिकण्याचा नैसर्गिक क्रम कोणता? आणि त्यासाठी पर्याय बघा, लेखन, वाचन, बोलणे, ऐकणे हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय बी आहे ऐकणे, बोलणे, वाचन, लेखन. पर्याय सी वाचन, लेखन, ऐकणे, बोलणे. पर्याय डी बोलणे, ऐकणे, वाचन, लेखन. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी ऐकणे, बोलणे, वाचन, लेखन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, भाषा कौशल्ये किती आहेत? आता भाषा कौशल्ये किती आहेत त्यासाठी पर्याय बघा, ए पर्याय आहे 2, पर्याय बी 3, पर्याय सी 4 आणि पर्याय डी 5. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 4. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी ग्रहण कौशल्य कोणते? पर्याय ए बोलणे, पर्याय बी आहे लेखन, पर्याय सी आहे ऐकणे आणि पर्याय डी आहे संभाषण. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? ग्रहण कौशल्य आहे ऐकणे, पर्याय क्रमांक सी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वोत्तम साधन कोणते? वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वोत्तम साधन कोणते? आणि त्यासाठी पर्याय बघा, पाठांतर, पर्याय बी मोठ्याने वाचन, पर्याय सी शिक्षा, पर्याय डी गृहपाठ. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोठ्याने वाचन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 5 बघा, काय आहे? मातृभाषेत शिक्षण दिल्यास काय फायदा होतो? आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत, पर्याय ए गोंधळ वाढतो, पर्याय बी समज कमी होते, पर्याय सी संकल्पना स्पष्ट होतात, पर्याय डी अभ्यास कठीण होतो. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी संकल्पना स्पष्ट होतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भाषेचे मुख्य उद्दिष्ट काय? आणि त्यासाठी पर्याय आहेत, ए परीक्षा पास होणे, पर्याय बी संवाद साधणे, पर्याय सी पाठांतर, पर्याय डी व्याकरण. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संवाद साधणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, श्रवण म्हणजे काय? श्रवण म्हणजे काय? आणि त्यासाठी पर्याय बघा, पर्याय क्रमांक ए वाचन, पर्याय बी ऐकणे, पर्याय सी लेखन आणि पर्याय डी संभाषण. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी ऐकणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, मूक वाचन म्हणजे काय? आता पर्याय क्रमांक ए आहे आवाजात वाचन, पर्याय बी पाठांतर, पर्याय सी मनात वाचन, पर्याय डी कविता वाचन. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनात वाचन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 9 बघा, काय आहे? भाषा शिकवताना शिक्षकाची भूमिका काय? आणि त्यासाठी पर्याय आहेत, पर्याय ए शिक्षा देणे, पर्याय बी फक्त व्याख्यान देणे, पर्याय सी मार्गदर्शन असणे, पर्याय डी परीक्षा घेणे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मार्गदर्शन असणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, व्याकरण शिकवण्याची योग्य पद्धत कोणती? आणि त्यासाठी बघा, पर्याय ए आहे नियम पाठ करणे, पर्याय बी आहे उदाहरणातून नियम शोधणे, पर्याय सी आहे शिक्षा देणे, पर्याय डी आहे फक्त लेखन. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उदाहरणातून नियम शोधणे. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न बघितलेले आहेत महत्त्वाचे. आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग.